नागराज पोपटराव मंजुळे यांच्या खाशाबा चित्रपटामध्ये खाशाबा जाधव यांची भूमिका नेमकं कोण साकारतंय हा प्रश्न सध्या सगळ्यांच्या मनात आहे. पण त्याआधी जाणून घेऊया खाशाबा जाधव नेमकं होतं तरी कोण. स्वातंत्र्यानंतर भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा दादासाहेब जाधव हे भारताच्या क्रीडा इतिहासात एक महान नाव. कोल्हापूरच्या मातीत वाढलेला हा पैलवान पारंपरिक आखाड्यात घडला आणि 1952च्या हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकत त्यांनी इतिहास रचला. पण दुर्दैवाने त्यांच्या संघर्षाची आणि यशाची गोष्ट आजही अनेकांना माहिती नाही. आता त्यांचाच प्रेरणादायी प्रवास नागराज मंजुळे मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहे. टीझरमध्ये कोल्हापूरची माती, राजाराम कॉलेजमधला सराव, आखाड्यातील मेहनत आणि नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताचं वातावरण अत्यंत प्रभावीपणे उभं केलं आहे. प्रत्येक फ्रेममध्ये संघर्ष, जिद्द आणि देशासाठी काहीतरी मोठं करण्याची तळमळ जाणवते. जिओ स्टुडिओज आणि आर्टपार्ट प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाला अजय अतुल यांचं दमदार संगीत लाभलं आहे. महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, जितू जोशी, वैभव मांगले, छाया कदम आणि गार्गी कुलकर्णी यांसारखे दमदार कलाकारही या चित्रपटात झळकणार आहे. आणि आता त्या प्रश्नाचं उत्तर, खाशाबा जाधव यांची भूमिका कोण साकारतंय याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र सोशल मीडिया आणि चित्रपट वर्तुळात अशोक प्रभाकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. जर ही चर्चा खरी ठरली तर मराठी सिनेमाला एक नवा दमदार अभिनेता मिळू शकतो. मात्र याबाबत अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करणंच योग्य ठरेल. खाशाबा 1 जानेवारी 2027 रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? खाशाबा यांच्या भूमिकेत अशोक प्रभाकरच असेल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा.